हेलो एवरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग। और इस व्लॉग में मैं अपने जो मेरी नहीं पप्पा की गाड़ी है उसको लगाने वाला हूँ अपने नाम का स्टिकर। अभी मैं वो लेके घूम रहा हूँ 2-3 दिन, तो उसी को स्टिकर लगाने की हर एक चूल तो लगा दिया, लगा अभी जा रहा हूँ लाने, स्टिकर्स लाने जा रहा हूँ रेडियम वाले के पास। और स्टिकर्स लेके आऊँगा एक मेरे नाम का, आगे जो कहता है वो वाला अभी ट्रेंड चल रहा है उसको लगा रहा हूँ। और दूसरा देखूँगा बैक में ईगल और लायन। तो अगर आपको व्लॉग मेरे पसंद आ रहे हो तो लाईक करो और सबस्क्राईब कर दो। अँड हिंदी मिक्स हो रहा तो आपको कुछ प्रॉब्लेम नाही होईल, मला नाही वाटत प्रॉब्लेम, कारण की सर्वांना आता हळूहळू मराठी येते आणि मराठी आलीच पाहिजे। चांगली लँग्वेज आहे, बोला काय होतं, चांगली भाषा आहे, मस्त भाषा आहे, बोला मराठी आणि व्लॉग बघा माझे आणि सपोर्ट करा। थँक्यू। व्लॉग बघा आधी। सो मी आता आलो आहे स्टिकर नेण्यासाठी आणि स्टिकर घेऊन जाईन आणि गाडीवर चिपकवेन। सो स्टिकर आहे आपला रेडी आणि अजून एक स्टिकर लावतो, आय थिंक लॉयनचा करतो। सो गोल्डन लॉयन आहे, सो त्याला मी व्हाईट करून मागतो आणि तो आपण कारच्या बॅक साईडला लावू। बाकी हे दादाचं दुकान रेडियम शॉप आणि ओके। सो घरी आलो आणि रात्र झाली। सो आता आपण चाललो गाडीला स्टिकर्स लावू आणि बघू कसा लुक येतो। आय होप मस्त लुक येणार आणि तुम्हाला आवडणार, मला तर आवडणारच, कारण की मी चॉईस केलं ते स्टिकर्स खूप दिवसापासून आणि वही देखते कैसा बनता है। सो गाडीला अनलॉक करू आणि बघू, लाईट ऑन करतो आहे। कॉकपिट व्ह्यू, गणपती बाप्पा मोरया। सो कॉकपिट व्ह्यू मधून तिथून गणपती बाप्पांच्या मागे दिसणार माझा नाव। सो तेवढंच आपण कॅमेरा सेट करू मागे। ओके, सो कॅमेरा सेट करू आणि स्टिकर आय थिंक लॉयनचा लावून घेऊ। इथे मी बघतो, इथे राईट साईडला लावण्याचं ड्रायव्हिंग सीटच्या बाजून, पण बघू लेफ्टला लावू की राईटला हे कन्फ्युजन आहे, पण बघेन काहीतरी। आणि हा बॅक व्ह्यू आहे कंपनीची, एनी टाईम गाणी वाजत त्याच्यात। सो इथे किंवा त्या बाजून, इथे किंवा त्या बाजून हा आपला लॉयन व्हाईट कलरवाला, तसा इकडून पण चांगला दिसतो, भारीच दिसतो, मी चॉईस केलं आहे। सो किंग आहे मी, मग ते किंगची गाडीला किंग लॉयन। सो कॅमेरा सेट करतो आधी, नंतर मग बघू कसा दिसतो ते। मी ट्राय करतो, लावून बघतो। फायनल नाही लावणार त्याला, आधी फक्त बघतो कसा वाटतो तिथे। मी तिकडच्याच बाजून घेईन मला वाटतं, बघू इकडून बघू। सो बघा असा दिसतोय, इकडून पण भारी दिसतो, पण मी तिकडून पण ट्राय करणार। मी काय पण करू शकतो, दोन्ही बाजून ट्राय करणार। सो भारी तर वाटतंय, बघा आता कसं होणार ते। लुक तर आहे भाई, लुक आहे, काही सांगा, लुक आहे। रिमाइंडर ही माझी गाडी नाही आहे, माझ्या पप्पांची आहे आणि पप्पांना काहीच माहीत नाही का मी स्टिकर वगैरे लावतो, मी फक्त फिरवतो म्हणून फिरवतो। आणि इकडून मी स्टिकर ह्या म्हणून लावतो की जेव्हा मी गाडी घेऊन निघणार ना, तेव्हा समजलं पाहिजे का हां ही धीरजची गाडी आहे। ते इंस्टावरची रील बघितले ना, क्या फ़ायदा अगर आपके पहले आपकी गाडी पहचान में नहीं, आई डोंट नो, मला नाही येत त्या मारू। सो हा असा व्ह्यू आहे इकडच्या बाजून, लेफ्ट बाजून। इथे लावू नको, राहू दे, इथे नको, आता आहे तिथेच लावू दे। आपण आता ह्या फायनल नाही करत, फक्त लावून ठेवलं आहे।
फ्रंटला जाऊया. तसा हा बघा व्ह्यू किती भारी आहे. तो म्हणजे लांबून माणसं बघणार तर अरे हां किंग लॉयन वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला. सो पुढून बघू पुढून कसा वाटतो. आणि हा पूर्ण व्लॉग मराठीमध्ये गेला आहे. सो इफ़ आपको नहीं समझ आ रहा तो समजने की कोशिश कीजिए प्लीज़. सो लाईट लावून घेऊ. लाईट लावल्यानंतर पुढे धीरजवाला नाव टाकू. तसा मी जास्त मोठा नाही मीडियम साईजचं नाव आणलं आहे आणि बघू ट्राय करू. आपल्याला ट्रायपॉड ठेवायला स्टँड नाही. मग अंधारातून खुर्ची शोधून आणली. शोधून नाही म्हणजे माझा स्पॉट होता पण तो आता पाऊस पडल्यामुळे मी बंद केला आहे. सांप आते हैं ना उधर बड़े बड़े इसलिए. सो वही और चलो अभी गाड़ी पूछ के उधर लगाते हैं अपना स्टिकर. हो गैस बहुत अच्छे से पूछा है और अभी उसको स्टिकर लगा रहा हूँ. आई होप स्ट्रेट ही लगे, थोड़ा भी क्रॉस नहीं. मेरे को रेडियम वाला बोल रहा था कि गाड़ी ही लेके आ मैं तेरे को लगा के दूंगा. तो मैंने बोला नहीं मेरे को मैं लगा लूँगा उतना कॅपेबल तू. सो गाईज लुक बघा ना किती भारी दिसते ना गाडी यार. नाव बघा माझं नाव. तरी पण मी टेप नाही काढली नाही तर अजून चमकलं असतं ते नाव. वाव मस्त गाडी दिसते. जेव्हा मी घेऊन निघेन तेव्हा ऑफकोर्स मी तिथं देवांचं नाव टाकणार होतो पण मीच देव आहे. चलो मला आवडलं माझं नाव म्हणून मी माझं नाव ठेवलं. बाकीच्यांनी ठेवलेत भाऊ आहेत आपले त्यांनी श्री गणेश आणि महाकाल वगैरे ठेवलेत पण मी माझं नाव ठेवलं. ठीक आहे गणपती बाप्पा आहेत समोर. सो आतला कॉकपिट व्ह्यू मधून बघा आतून कसा दिसतो ना मला. आय होप सो. अरे वा भारी दिसतो आतून पण भारी दिसतो. धीरज DHIRAJ. ओके सो भारी आहे. जसा मला वाटलेला तसाच झाला. जैसा लगा था मतलब जैसा करना था वैसा हो गया. आणि आता धीरज अजून काय बाकी राहिलं. ओके बाहेरून अजून एकदा बघू आणि जेवायला जाऊ. टायमिंग झालं जेवायचा. सो भारी दिसतो लांबून. आतमधली लाईट चालू आहे म्हणून भारी दिसतो आणि माझा फ्लॅश पण चालू आहे. सो अजून तरी स्टिकर लावला आहेच मी. स्टिकर काढेन तर विचार करा कशी दिसणार गाडी माझी. सो फुल टार्झनवाला लुक येतोय बघा गाडीला. गाईज मोबाईल पडला माझा. सो आता इकडून बघा इकडच्या साईडनी कशी वाटते ती. ओके इकडनं काय एवढा खास नाही पण एक मिनटं मी आता टेप काढतो त्याची पूर्ण नखाखाली हे करेन आणि टेप काढेन आणि नंतर टेप काढल्यानंतर बघा कसा हे येतो व्ह्यू येतो. मी म्हणजे ऑफकोर्स चमकणार माझं नाव आणि लाईफमध्ये पण चमकवायचं आहे. सो तेच नाव काढून घेऊ पहिले. टेप काढून घेऊ सॉरी. अरे खूप ते एवढा मी नखानी करतोय तरी ते चिपकत नाही. चिपकेल थोडी धूळ राहिली असेल ना मध्ये म्हणून नाही चिपकत ते. आय होप चिपकावं. ओके चिपकला फायनली गाईज. आता मी तुम्हाला लुक दाखवतो. एकच मिनटं ही त्याची टेप होती ती ठेवूया आपण कारण की आय डोंट नो उद्या पण काढू शकतो. पप्पा ओरडले तर मग काढावंच लागणार. हे काही चालले वगैरे मग काढू. हे बघा माझं नाव बघा आता काय भारी दिसतं ना.
धीरज बरोबर कॅपिटल आपले बरोबर मीडियमला लावला आहे आणि हा मागचा सिम्बॉल लॉयनचा. सो बस आता ही लास्ट क्लिप ऑफ व्लॉग आणि ठीक आहे गाईज. तुम्हाला जर आवडत असेल ते करायला तर तुम्ही करा, बट बाकी बघा तुमच्या पॅरेंट्सवरती आहे. मला तर काय ओरडतच येतात. ओके, सो माझं नाव आणि ही रेड टेप पण मी ग्रिलला लावणार होतो, पण मैं आता जाऊ दे, झोपतो. सो फाइनली स्टिकर्स को मैंने गाड़ी पे चिपका दिया है और चिपकने के बाद अभी पापा का रिएक्शन आई डोंट नो, पापा ने अभी तक देखा नहीं है, लेकिन मेरे को पसंद आया इसलिए मैंने लगा लिया. जब अपनी गाड़ी आएगी ना तब वो सब निकाल लूँगा मैं, अभी थोड़ा वेट करना पड़ेगा. देखते हैं यूट्यूब कब तक अपन को कमा के देगा रोजी रोटी. सो वही. और कैसा लगा आपको व्लॉग? अगर व्लॉग अच्छा लगा तो एक लाइक और चैनल को सब्सक्राइब तो करो. चैनल सब्सक्राइब करोगे तभी तो आप मेरे वीडियोस देख पाओगे. सो वही, चैनल सब्सक्राइब करो. एंड मैं उसके सिनेमैटिक्स डालूँगा, लेकिन अभी नहीं, बाद में डालूँगा. सो स्टिकर्स के. सो वही, इस व्लॉग को एंड करते हैं. ये नॉर्मली व्लॉग स्टिकर्स का था और मैं जिम गया था, लेकिन उधर का मैंने फ़ोटोज़ वीडियोज़ नहीं निकाले. क्या वर्कआउट, वही वर्कआउट करता हूँ. जब अपनी अच्छी फिजिक बनेगी, एब्स आएंगे, मस्त एस्थेटिक बॉडी बनेगी ना, तब मैं आपको सब दिखाऊंगा. लेकिन अभी सिर्फ मेरे पास है, अभी अभी सिर्फ मसल्स मतलब बाइसेप्स है, बाकी बाकी नहीं है. चेस्ट भी इतनी खास बनी नहीं है और स्टमक भी थोड़ा फैटी है. सो वही, और लेग्स का वर्कआउट अभी तक स्टार्ट नहीं किया मैंने. सो वही, सब्सक्राइब कर दो, बाकी कुछ नहीं. और हाँ, पिछले वीडियो में मैंने कमेंट्स देखे कि हिंदी मराठी मिक्स कर रहे, तो हाँ वही कर रहा हूँ मैं. सो हिंदी मराठी मिक्स बिकॉज आई एम मराठी. सो देखते हैं वही. ओके, सो मिक्स ही कर रहा हूँ हिंदी मराठी का. सो सब्सक्राइब कर दो, लाइक कर दो लोग, और नेक्स्ट मॉडिफिकेशन के लिए रेडी है मैं. वही, थैंक यू. और इंस्टाग्राम पे भी फॉलो कर लो.